नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडचा म्हणजे MBBS व BDS या कोर्सेससाठीचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे. हा रिझल्ट 15 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेला होता. बरेचशा विद्यार्थ्यांनी हा रिझल्ट पाहिलाच आहे. मला सांगण्यास आनंद होतो की व्हायब्रंटमधील खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा MBBS गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये तसेच BDS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे मी मनातून अभिनंदन व्यक्त करतो व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देतो. व जे विद्यार्थी अजूनही सेकंड राऊंडसाठी ट्राय करणार आहेत किंवा BMS साठी ट्राय करणार आहेत त्यांच्यासाठी आपण अजून मेहनतीने हा प्रवास पुढे चालूच ठेवणार आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मेहनतीने प्लस व्हायब्रंट टीमच्या मेहनतीने आपण हा यशाचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, मला माहीतच आहे की आपण यानंतर देखील शेवटपर्यंत अशाच प्रकारे हे प्रोसेस कंटिन्यू करणार आहेत. मित्रांनो, आता हा रिझल्ट तर जाहीर झालेला आहे. हा रिझल्ट नंतर आता बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न कशा प्रकारचे आहेत की सर, आम्हाला रिझल्ट लागलेला आहे, कॉलेज भेटलेलं आहे, आता मिळालेल्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्स कशा प्रकारे द्यायचे असतात, कशा प्रकारे DD द्यायचा आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की पहिल्या राऊंडचा तर रिझल्ट भेटलाय, मग आता मला पुढच्या राऊंडला कशा प्रकारे जाता येईल, त्यासाठी काय प्रोसेस करावी लागते. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर, BDS पहिल्या राऊंडला भेटला आहे, पुढे MBBS भेटू शकतं का किंवा कोणते कॉलेज भेटू शकतील. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे आणि तो महत्त्वाचा आहे प्रश्न की काही जणांना कसं झालंय की BDS ऑप्शन हे पहिल्यांदा ठेवलं होतं, परंतु आता त्यांचं असं म्हणणं येतं की सर, मला BDS करायचं नाहीये, तर मला आता BMS करायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही मन लावून पाहायचा आहे व या ॲडमिशन प्रोसेसबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, तर आपण सुरुवातीला पाहूया सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता ज्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला आहे तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कोणत्या तारखेपर्यंत घ्यायचे आहे व ॲडमिशन घ्यायला जाताना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत याबद्दल मी तुम्हाला आता सर्वप्रथम माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आता इथे स्क्रीनवर एक फॉर्म दिसत आहे, त्या फॉर्मला म्हणतात स्क्रुटिनी फॉर्म. हा फॉर्म आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिलेलाच आहे. या फॉर्मचं महत्त्व काय आहे तर या फॉर्ममध्ये आपल्याला एक्झॅक्टली डॉक्युमेंट्स कोणते व कशा प्रकारे लावायचे आहेत व कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत याबद्दल माहिती सांगितलेली आहे. व अधिक माहिती म्हणजे तुम्हाला जे कॉलेज भेटलेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटवर तर आहेच की डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत व या सर्व कॉलेजची माहिती आपण आपल्या व्हायब्रंटच्या ग्रुपमध्ये शेअर देखील केलेली आहे. मित्रांनो, तर या स्क्रुटिनी फॉर्म बद्दल सांगतो तुम्हाला महत्त्व. हे फॉर्म तुम्हाला आपल्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील पाहायला भेटेल आणि हा फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यानंतर भेटतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला हा फॉर्म देतात त्यांनी. ह्या फॉर्ममध्ये काय सांगितले ते बघा की सुरुवातीला आपली माहिती आहे, विद्यार्थ्याचं नाव, पुन्हा नीटचा रोल नंबर, रिजन कोणतं होतं, HSC ला किती मार्क पडलेले आहेत, हे सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय दिलेली इथं बघा, अरेंज अ सेट ऑफ ओरिजिनल सर्टिफिकेट्स अँड वन सेट ऑफ अटेस्टेड फोटोकॉपीज सेपरेटली इन द ऑर्डर गिवन बिलो फॉर व्हेरिफिकेशन. म्हणजे अटेस्टेड फोटोकॉपीचा एक सेट आणि ओरिजिनलचा एक सेट अशा प्रकारे लावा की खाली दिलेल्या ऑर्डर प्रमाणेच लावा व्हेरिफिकेशनसाठी. मग इथं दिलेले आहे ऑर्डर त्यांनी, नीट ॲडमिट कार्ड, त्यानंतर कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, आताचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म त्याचा आहे, त्यानंतर नीट UG मार्कशीट म्हणजे स्कोर कार्ड आहे, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, HSC मार्कशीट, SSC पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि PWD सर्टिफिकेट म्हणजे जी पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी. म्हणजे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या क्रमांकाने तिथे लावायचे आहेत. मित्रांनो, त्यानंतर इफ ॲप्लिकेबल म्हणजे कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व नॉन क्रिमिलियर, आणि स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे D1, D2, D3 म्हणजे डिफेन्समध्ये, पुन्हा MKB कोटा, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, त्यानंतर हिली एरिया व EWS कॅटेगरी आणि ऑर्फन, हे अशा प्रकारे त्यांनी दिलेले आहे डॉक्युमेंट्स. तर हे आपल्याला विद्यार्थ्यांना अशा प्रकारे एकाखाली एक डॉक्युमेंट घेऊन आपल्याला तसा सेट तयार करून जायचा आहे. ही एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे गेल्यानंतर भेटते. परंतु एखादा ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय होत असतं की नवीन कुठला फॉर्म ऐकलं की विद्यार्थी घाबरून जातात. त्यामुळे आमचा मेन उद्दिष्ट हेच आहे की विद्यार्थ्यांना सर्व माहिती म्हणजे तिथं जाण्याच्या आधी अगदी कंप्लीट माहिती त्यांना असणं गरजेचं आहे, त्याच्या जेणेकरून त्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. मित्रांनो, त्यामुळे आपण आता हा पहिला तर टप्पा पाहिलेला आहे की डॉक्युमेंट्स कशा प्रकारे लागणार आहेत व कशा प्रकारे लावायचे आहेत. एक्झॅक्टली याप्रमाणेच डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म देखील भेटणार आहे. मित्रांनो, मग आता आपण डॉक्युमेंट्स तर पाहिलेले आहेत ती कशा प्रकारे लागणार आहेत.
आता डॉक्युमेंट्स दिल्यानंतर आपल्याला जो डीडी आहे तर मिळालेल्या कॉलेजमध्ये किती अमाऊंटचा डीडी काढायचा आहे तर हे प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर दिलेलं आहे मित्रांनो. तर आपण व्हायब्रंटच्या ग्रुपमध्ये हे शेअरच केलेलं आहे की किती अमाऊंटचा डीडी काढावा लागतो, प्रत्येक कॅटेगरीनुसार किती अमाऊंटचा लागणार आहे हे देखील आपण माहिती ते सांगणार आहे. आणि 20 तारखेपर्यंत 20 नोव्हेंबरच्या आत आपल्याला त्या कॉलेजला मिळालेल्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे मित्रांनो. 20 तारखेच्या पुढे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बिलकुल ऍडमिशन भेटत नाही. त्यामुळे 20 तारखेची सुद्धा कोण वाट बघू नका, शेवटच्या दिवसाची. त्या पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जाऊन तुम्ही ऍडमिशन घ्यायचं आहे मिळालेल्या कॉलेजमध्ये. त्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतरच्या आता महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला आता इथून पुढे सांगणार आहे. आता आपण डॉक्युमेंट्स तर पाहिलेलेच आहेत, म्हणजे आता आपलं ऍडमिशन झालेलंच आहे असं समजा. मग ऍडमिशन घेताना अजून एक महत्त्वाचा आणि खूप जास्त अगदी इम्पॉर्टंट असा पॉईंट काय आहे तर रिटेन्शन फॉर्म. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी हा शब्द ऐकलेला आहे. बरेचशा जणांचे याबद्दल कन्फ्युजन पण मनामध्ये तयार होत आहे की हा फॉर्म नेमका काय आहे, हा फॉर्म भरणं गरजेचं आहे का, हा फॉर्म नाही भरला तर काय होतंय, किंवा या फॉर्म बद्दल अधिक माहिती कशी भेटणार आहे, हे फॉर्म कुठे भेटतात, याबद्दल खूप मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत. तर कुणीही घाबरण्याची काही गरज नाहीये. तुम्हाला इथे दिसत आहे स्टेटस रिटेन्शन फॉर्म. याच्यामध्ये काय असतं तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो. आता सुरुवातीला इथं सर्व माहिती आहे, कॅन्डिडेट नेम, पुन्हा नीट रोल नंबर वगैरे, विद्यार्थ्याचं नाव आणि हे सर्व. हे डिक्लेरेशन हा पार्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. या डिक्लेरेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आय एम फुली अवेअर, म्हणजे मला माहित आहे, दॅट आफ्टर फिलिंग दिस स्टेटस रिटेन्शन फॉर्म, म्हणजे हा फॉर्म भरल्यानंतर, that I will not be considered for any subsequent rounds of selection process. म्हणजे हा जर फॉर्म भरला तर मी पुढच्या कुठल्याही राऊंडला जाऊ शकत नाही फॉर द इयर 2020-21. I also declare that I will not ask for reconsideration of my name for further selection process. म्हणजे मी माझ्या नाव पुढील प्रोसेससाठी माझं नाव इन्क्लूड करा असं सुद्धा मी म्हणणार नाही. म्हणजे हे डिक्लेरेशन आहे मित्रांनो. जर याचा मराठीमध्ये प्युअर अर्थ काय होणार आहे, जर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जाता येत नाही. पुढचे जे सबसिक्वेंट राऊंड होणार आहेत त्याच्यामध्ये बिलकुल जाता येत नाही. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही आता स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिलअप केला, म्हणजे हा तुम्हाला जो फॉर्म दिसतोय अनेक्षर जेचा हा फॉर्म जो दिसतोय, हा जर तुम्ही फॉर्म फिलअप केला तर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजलाच ऍडमिशन घ्यावं लागतं. तुमचं ऍडमिशन तिथेच कन्फर्म झालं असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो. त्याच्यामुळे बरेचशा विद्यार्थ्यांना पुढच्या राऊंडमध्ये जायचं असतं. फक्त त्याच विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरावा ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला माझ्या आवडीनुसार हे कॉलेज भेटलंय. सपोज काही विद्यार्थ्यांचं असतं की मला सर गव्हर्नमेंट लातूरच पाहिजे आहे, काही विद्यार्थ्यांचं असतं सर मला बीजेच पाहिजे आहे. जर तुम्हाला असं कॉलेजेस भेटलं आवडीप्रमाणे आणि आता याच्यामध्ये काही चेंजेस नको आहेत तुम्हाला, तर अशा वेळीच रिटेन्शन फॉर्म फिलअप करा मित्रांनो. अन्यथा कोणीही रिटेन्शन फॉर्म नाही फिलअप केला तर काहीच हरकत नाही. तर याबद्दल त्या महत्त्वाच्या सूचना पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की रिटेन्शन फॉर्म फिलअप नाही केल्यानंतर कशा प्रकारे गोष्टी घडतात. तर काय होत असतं मित्रांनो, सपोज आता माझं गव्हर्नमेंट लातूरला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झालेलं आहे आणि मला कॉलेज भेटलं आहे आणि मी ॲडमिशन जाऊन घेत आहे, डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले. त्यावेळेस त्यांनी मला हा स्टेटस रिटेन्शन फॉर्म देतात. जर मी त्यांना म्हटलं की सर मला पुढच्या राऊंडला जायचं आहे, याचा अर्थ काय होतो मग? याचा अर्थ असा होतो की मला हा फॉर्म भरायचा नाही, म्हणजे रिटेन्शन फॉर्म मला भरायचा नाही. मग ठीक आहे, आपण हा रिटेन्शन फॉर्म नाही भरला तर काय होणार आहे, तर आपण पुढच्या राऊंडला जातो. मग पुढच्या राऊंडमध्ये गेल्यानंतर सपोज आपल्याला जर एखादं कॉलेज भेटलं, आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की पुढच्या राऊंडमध्ये नेमकं कोणते कॉलेज भेटू शकतात. समजा तुम्हाला एखादं कॉलेज भेटलं, तुम्हाला समजा जर पुढच्या राऊंडमध्ये बारामतीचं कॉलेज भेटलंय, गव्हर्नमेंट बारामती भेटलं, तर तुम्हाला हे लातूरचं ऍडमिशन आहे हे कॅन्सल होतं ऑटोमॅटिक आणि गव्हर्नमेंट बारामतीला जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं मित्रांनो. मग अशा वेळेस आपल्याला दुसऱ्या राऊंडला जाता आलं. का जाता आलं? कारण की आपण रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही. समजा आता याच ठिकाणी मला जर वाटलं की मला हेच कॉलेज पाहिजे लातूरचं आणि मी रिटेन्शन फॉर्म भरला, तर काय होणार आहे, तर याच राऊंडला म्हणजे पहिल्याच राऊंडला माझं ऍडमिशन लातूरला कन्फर्म होऊन जाईल आणि माझं पुढच्या राऊंडमध्ये अजिबात नाव सुद्धा येणार नाही. का तर आपल्याला आवडीनुसार कॉलेज भेटलंय ना, आपण आपल्या हक्कानुसार हा फॉर्म भरलेला आहे असा याचा अर्थ होतो मित्रांनो. म्हणजे आता कळालं की रिटेन्शन फॉर्म भरायचा किंवा नाही, हे देखील तुमच्या मनातलं कन्फ्युजन क्लिअर झालेलं आहे मित्रांनो. मग आता आपण बघूया की ऍडमिशन घेतलेलं आहे आणि आता मी रिटेन्शन फॉर्म देखील भरला नाही. मग रिटेन्शन फॉर्म भरला नाही तर मला आता पुढच्या राऊंडला कॉलेज कशा प्रकारे भेटेल व पुढच्या राऊंडला मला नेमकं कोणतं कॉलेज भेटू शकतं याबद्दल मी आता तुम्हाला इथे सांगतो मित्रांनो. आता बघूया आपण की पुढच्या राऊंडला गेल्यानंतर जेव्हा आपल्याला एखादं कॉलेज अलॉट होतं
तर आता ते कसं असणार आहे, तुम्हाला आता इथे एक ऑप्शन फॉर्म दिसतोय मित्रांनो, सर्वांना स्क्रीनवर ऑप्शन फॉर्म दिसत आहे. तर इथे ऑप्शन फॉर्म मध्ये प्रिफरन्सेस दिलेले आहेत 1103, 1101, 1104 असे आपण जवळपास किती प्रिफरन्सेस दिलेले आहेत या एक्झाम्पल मध्ये, तर एक 42 टोटल आपण प्रिफरन्सेस दिलेले आहेत. समजा आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये हे 35 नंबरचं कॉलेज, म्हणजे हे 35 नंबरचं कॉलेज आपल्याला अलाउड झालेलं आहे. 35 नंबरचं म्हणजे 1223 हा जो कोड आहे, या नंबरचं कॉलेज जर मला पहिल्या राऊंडला भेटलेला असेल, समजा 1223 नंबरचं कॉलेज हे मला पहिल्या राऊंडला भेटलंय, मग आता मी काय केलं, इथे ऍडमिशन घेतलेलं आहे. ऍडमिशन घेतल्यानंतर मी काय केलेलं आहे, इथे रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही मित्रांनो. म्हणजे रिटेन्शन फॉर्म भरला नाही म्हणजे मला आता पुढच्या राऊंडला जायचंय. पहिल्या राऊंडला मला 35 नंबरचं कॉलेज भेटलंय, म्हणजे कोणतं 1223 हा जो कोड आहे मला हे भेटलेला आहे. मग आता मनामध्ये एक प्रश्न तयार होतो, आता मी जेव्हा पुढच्या राऊंडला जाणार आहे, तर काही जणांच्या डोक्यात असतं की सर मला दुसरा फॉर्म भरायचा आहे. तर बिलकुल नाही, हा फॉर्म तुमचा तिन्ही राऊंड हाच ऑप्शन तुमचे सेम राहणार आहे. परंतु पुढच्या राऊंडला गेल्यानंतर तुमच्याकडे कोणते चॉईसेस असणार आहेत, तर फक्त मित्रांनो वरचे चॉईसेस असणार आहेत. ते म्हणजे 1 पासून ते तुमच्या 34 नंबरचं कॉलेज, जे 34 नंबरचं कॉलेज आहे, इथपर्यंतच तुम्हाला पुढच्या राऊंडला ऑप्शन असणार आहे मित्रांनो. तुम्हाला 35 नंबरचं कॉलेज पहिल्या राऊंडला भेटलंय, दुसऱ्या राऊंडला जेव्हा जाणार आहे तेव्हा 1 ते 34 हे फक्त वरचे ऑप्शन्स राहतात आणि जे खालचे ऑप्शन्स आहेत 36 पासून 42 पर्यंतचे हे डिलीट होऊन जातात. म्हणजे ऑलरेडी हे डिलीट झाले. पुढच्या राऊंडला हे आपल्याला कॉलेज घेऊन जाता येत नाही. म्हणूनच आम्ही सांगत होतो की ऑप्शन फॉर्म भरताना खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आता आपण पुढच्या राऊंडला गेलोत, आता गेलो तर खरं आता चॉईसेस किती शिल्लक राहिल्यात आपल्याकडे, फक्त 1 ते 34. का तर 35 नंबरचा कॉलेज आपल्याला ऑलरेडी भेटलेला आहे मित्रांनो. मग आता काही जणांना वाटतं की मग आता 1 ते 34 राहणार, तर मला आधी 34 भेटेल का, मग 33 भेटेल, असं नाही होणार मित्रांनो. तर तुमचं हा जो प्रिफरन्स आहे तो आधी तुमचा पुन्हा 1 नंबर पासून पुन्हा डबल चेक होतो. म्हणजे आता पुन्हा वॅकन्सीज नुसार ते चेक करतात, त्यांच्या ह्याच्यानुसार चेक करतात की आधी तुमचं 1 नंबरच्या कॉलेजला नंबर लागेल का, म्हणजे 1103 चेक होईल, त्यानंतर 1101 चेक होईल, त्यानंतर 1104, 1102 हे अशा प्रकारे चेक होत जातं मित्रांनो. जर जिथं तुम्हाला जर सपोज ह्या असं चेक होत तुमचा जर 20 नंबरचं कॉलेज, म्हणजे 20 नंबरला कोणतं आहे 1150 हा कोड आहे, जर 20 नंबरचं कॉलेज जर तुम्हाला भेटलं, खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी तुम्हाला. आता आपण दुसऱ्या राऊंड मध्ये आलेलो आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये जर मला 20 नंबरचा म्हणजे 1150 हे जर कॉलेज भेटलं, तर अशा वेळी 2 प्रश्न डोक्यामध्ये तयार होतात. काही विद्यार्थ्यांना काय वाटतं, आधी मला भेटलेलं होतं 35 नंबरचं कॉलेज, ठीक आहे, आता मला भेटलं आहे 20 नंबरचं कॉलेज, मग मी 35 घेऊ का 20 घेऊ, असं काही जणांना वाटतं. परंतु मित्रांनो, एकाच विद्यार्थ्याला ऍट ए टाइम 2 सीट कधीच भेटू शकत नाही. जेव्हा तुम्हाला पुढच्या राऊंडला 20 नंबरचं कॉलेज भेटणार आहे, अशा वेळीस तुमचं पहिलं म्हणजे 35 नंबरचं जे कॉलेज होणार आहे ते ऑटोमॅटिक डिलीट होतं. म्हणजे तुम्हाला तिथलं ऍडमिशन ऑटोमॅटिक तुमचं कॅन्सल होतं आणि तुम्हाला 20 नंबरच्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावंच लागतं मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला आधी त्या कॉलेजला जायचं असतं. फक्त तिथला आपण जो डीडी दिलेला आहे, जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते घेऊन यायचे असतात आणि या कॉलेजच्या फीस प्रमाणे इथे ते सबमिट करायचे असतात मित्रांनो. हे अशा प्रकारे आपलं ऍडमिशन होतं. असं बिलकुल होत नाही की मला आधीचं कॉलेज पाहिजे. काही जणांना वाटतं मला आधीचं कॉलेज तर पाहिजे होतं, आता हे नकोय मला, असं बिलकुल. जर तुम्हाला आधीचंच कॉलेज पाहिजे होतं, म्हणजे 35 नंबरचंच कॉलेज पाहिजे असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे होतात, तर तुम्ही अशा वेळेस त्या कॉलेजला ऍडमिशन घेतानाच रिटेन्शन फॉर्म भरायला पाहिजे होता. म्हणजे काय, तर तेच कॉलेज तुम्हाला पाहिजे होतं ना, मग रिटेन्शन फॉर्म भरायला पाहिजे. पुन्हा नंतर चॉईस राहत नाही की सर मी पुढचं घेऊ का आधीचं घेऊ कॉलेज, हा फरक असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ते पण पाहायचं आहे की मिळालेल्या कॉलेजच्या वरती कोणते कॉलेज आहेत. असं नाही की लगेच तुम्हाला गव्हर्नमेंटच भेटणार आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला बीडीएस भेटलं तर त्याच्यानंतर दुसरं बीडीएसचं कॉलेज भेटू शकेल. तुम्हाला पुन्हा काय आधीच्या कॉलेजला जायचं, ऍडमिशन कॅन्सल करायचं, पुन्हा त्या कॉलेजला घ्यायचं. किंवा काही विद्यार्थ्यांना आता आवडीनुसार भेटलंय, पुन्हा वाटेल सर मला हे तर कॉलेज नको आहे, मला आधीच बरं वाटायचं. तर विद्यार्थ्यांनी ते विचार करून करायचं आहे की रिटेन्शन फॉर्म भरला तर तुमचं तेच राहणार आहे. पुढे आल्यानंतर तुमचं अपग्रेडेशन होणार आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं होईल, काही विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन होणार पण नाही मित्रांनो. परंतु हे अपग्रेडेशन कशा प्रकारे होत असतं, तर फक्त वरचेच कॉलेज भेटत असतात. मग ते वरचे कॉलेज आपल्याला आधी 1 नंबर पासून चेक होत येतात आणि जिथं नंबर लागणार आहे तिथं आपल्याला कॉलेज अलाउड होत असतं मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहिलं की स्टेटस रिटेन्शन फॉर्म याचं महत्त्व कशा प्रकारे आहे.
जर रिटेन्शन फॉर्म भरला तर तेच कॉलेज राहणार आहे, नाही भरला तर आपल्याला अपग्रेडेशन पण होत असतं मित्रांनो. हे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना जे मनामध्ये प्रश्न आहेत की सर मला हे कॉलेज आताचं पाहिजे आहे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा पुढच्या राऊंडला गेल्यानंतर मला पहिल्या राऊंडचं कॉलेज भेटेल का, तर ह्या सर्व आता तुमच्या मनातले प्रश्न नक्कीच क्लिअर झालेले असतील मित्रांनो. आता आपण पाहूयात की काही विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे आहेत की सर पहिल्या राऊंडमध्ये मला BDSचं कॉलेज भेटलंय आणि मला आता त्या BDSच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं नाही. आता तुम्हाला मी एक गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करतो. तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये जे काही कॉलेज अलाउड झालेलं आहे, वॉट एव्हर इट मे बी MBBS और BDS, जे काही कॉलेज तुम्हाला भेटलेलं असेल, या कॉलेजला जर तुम्ही 20 तारखेपर्यंत जाऊन जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही MBBS व BDS या कोर्सच्या ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर होतात. ही गोष्ट प्रत्येकाने क्लिअर करून घ्यायची. असं कधीच होत नाही की सर मला पहिल्या राऊंडला ही कॉलेज XYZ भेटलं, समजा मला पहिल्या राऊंडला चंद्रपूर भेटलाय, सर मला त्या कॉलेजला जायचं नाही, मला पुढच्या राऊंडसाठी वेट करायचा आहे. पुढच्या राऊंडसाठी वेट करता येतो, केव्हा करता येतो, ॲडमिशन घेऊनच वेट करता येतो. असं डायरेक्टली वेट करता येत नसतं. हे पहिल्यांदा क्लिअर घ्या. काही जणांच्या डोक्यामध्ये अजून प्रश्न आहेत, मला म्हणजे जे व्हायब्रंटमध्ये आहेत त्यांचे तर क्लिअर आहेत, परंतु बाहेरच्या बऱ्याचशा पालकांचा विद्यार्थ्यांचा फोन येतो की सर आम्हाला म्हणजे पहिल्या राऊंडला नाही जायचं, घ्यायचं नाही ॲडमिशन, मला दुसऱ्या राऊंडला भेटेल का? बिलकुल भेटत नाही. तुम्हाला ॲडमिशन घेऊनच थांबता येतं. जर ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचं पूर्ण प्रोसेसच्या बाहेर होणार आहे तुम्ही. काही विद्यार्थ्यांनी वेदांताचा ऑप्शन ठेवलेला आहे. वेदांताची फीस तर सर्वांना माहीतच आहे, आपण सर्वांना आधी सांगितलेलं होतंच. परंतु आता त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. ॲडमिशन घेतल्यानंतरच तुम्हाला अपग्रेडेशनचे चान्सेस होऊ शकतात पुढच्या राऊंडचे. जर तुम्ही ॲडमिशन घेतलंच नाही तर तुम्ही पुढच्या राऊंडला सुद्धा थांबू शकत नाही. हे पहिल्यांदा क्लिअर करा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा फीसचे इश्यूज असतात, सर ह्या MBBS कॉलेजची फीस जास्त आहे तर मला आता पुढच्या राऊंडला कमीचं कॉलेज जर भेटलं तर त्याच्यासाठी भेटू शकेल तुम्हाला, परंतु तुम्हाला आधी इथं ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे. ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही क्लिअर करून घ्या. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी असं केलेलं आहे की BDSचे ऑप्शन ठेवलेले आहेत, परंतु मनामध्ये क्लिअर आहे. मी खूपदा सांगितलेले, याच्या आपल्या आधीचे व्हिडिओ जरी बघितला तर तुम्हाला कळून जाईल की त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की BDS जर करायचं नसेल तर BDSचे ऑप्शन ठेवू नका तुम्ही. जर BDSला नंबर लागला तर तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल? तर ॲडमिशन प्रोसेसमध्ये राहण्यासाठी MBBS व BDSच्याच. अजून एक क्लिअर करतो, फक्त आणि MBBS BDS, मी BMS बद्दल अजून बोलतच नाहीये. मग हे BDSचं कॉलेज भेटलेलं आहे तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यावं लागेल. सपोज जर पुढच्या राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला MBBS भेटलं किंवा BDSचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पुढच्या राऊंडला, तर तुम्हाला हे BDSचं पहिल्या राऊंडचं प्रायव्हेटचं जे XYZ कॉलेज भेटलंय तिथलं ॲडमिशन जाऊन कॅन्सल करावं लागतं आणि मग पुन्हा पुढच्या राऊंडला अपग्रेडेशन झालेलं कॉलेज घ्यावं लागतं. काही जणांना वाटतं सर एवढं त्या कॉलेजला जा, कॅन्सल करा, हे असं होत ना, डायरेक्ट नाही गेलं तर चालतं का? बिलकुल असं चालत नाही. ॲडमिशन प्रोसेसला खूप गांभीर्यानं घ्या. काही विद्यार्थी आणि पालक सिरियसली घेत नाही. त्याच्यामुळे मी खूप सांगतोय, मनातून सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही या दिवसामध्ये गांभीर्यानं ॲक्शन घेतल्या नाही तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर व्हाल. यासाठी पूर्ण काळजीपूर्वक ही ॲडमिशन प्रोसेस माहिती करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला ॲडमिशन घेऊनच पुढच्या राऊंडला थांबता येतं. आता त्यानंतर आता ठीक आहे, BDSला घेतल्या, पुन्हा MBBS साठी जर काही जण वाट बघत असतील, अशा विद्यार्थ्यांनी सपोज BDSला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर अपग्रेडेशन साठी वेट करताय, हे पण बरोबर आहे. परंतु काही जणांचं असं आहे आता की BDSला ॲडमिशन घेतलंय, परंतु BDSला नंबर लागलाय, परंतु आम्हाला आता BDS करायचंच नाहीये. त्यांची पहिली चूक काय आहे? तुम्ही तर फॉर्ममध्ये BDSचे ऑप्शन टाकलं, हे टाकायला नको पाहिजे होते. फक्त MBBS ठेवलं असतात तरी चाललं असतं, परंतु आता BDSचा ऑप्शन ठेवलाय, आता करायचं नाही असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग तुम्ही जर केला नाही तर तुम्ही BDS आणि MBBSच्या पुढच्या राऊंडमध्ये जाणार नाहीत, परंतु तुम्ही BAMS BHMS जे आपलं आयुष्य सुरू होणार आहे नंतर, याच्यासाठी तुम्ही इलिजिबल आहेत. BAMS BHMS साठी इलिजिबल आहेत. आपण रजिस्ट्रेशन तर केलेलं आहे, कॉमन रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. MBBS पासून फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलंय, परंतु ऑप्शन फॉर्म कशाचा भरलेला होता? फक्त MBBS आणि BDSचा भरलेला होता. आता आपल्याला काय करायचं आहे? काही विद्यार्थ्यांना BMS करायचं आहे. BDSला नंबर लागला परंतु करायचं नाहीये. काय करायचं आहे? आता त्यांना BMS करायचं आहे. अशा विद्यार्थ्यांना जर वाटत असेल, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय त्यांच्यासाठी सांगतोय मी, सर्व विद्यार्थ्यांसाठी सांगत नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला BDSचा नंबर लागलाय परंतु मला BMSला नंबर लागू किंवा न लागू, मला BDS करायचंच नाही, अशा विद्यार्थ्यांनी BDSला ॲडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही तुमच्या रिस्क प्रमाणे ॲडमिशन घेऊ नका. म्हणजे तुम्ही फक्त MBBS BDSच्याच बाहेर होणार आहे, परंतु तुम्ही BMS साठी इलिजिबल राहणार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आता BDSला ॲडमिशन घ्यायला नाही गेलात तरी
तरी देखील चालेल. आणि जेव्हा नंतर BMSचे ऑप्शन फॉर्म सुरू होणार आहेत तेव्हा BMS आपल्याला चॉईसेस ठेवता येतात आणि BMSला जर कुठे नंबर लागला तर तुम्हाला तिथे ॲडमिशन घेता येतं. परंतु यापेक्षा मी तुम्हाला दुसरी एक बेनिफिशियल गोष्ट सांगतो इथे मित्रांनो, जर तुमचा BDSला नंबर लागला असेल तर तुम्ही जाऊन ॲडमिशन घ्या. तिथे DD जो असेल तो सबमिट करा, तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करा. त्यानंतर जेव्हा BMSचे ऑप्शन सुरू होते तेव्हा BMS ऑप्शन देऊया आपण. आणि BMS मध्ये जर तुम्हाला कुठलं कॉलेज अलाउड झालं म्हणजे तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलं तर तुम्हाला BDSचं भेटलेलं कॉलेज कॅन्सल करता येतं आणि तुम्हाला जाऊन BMSच्या कॉलेजला ॲडमिशन घेता येतं. म्हणजे मी खूप आधी एक व्हिडिओ केलेला होता जो महाराष्ट्रातील स्टेप बाय स्टेप ॲडमिशन प्रोसेस ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C मध्ये अशा 3 ग्रुपमध्ये मी तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस समजून सांगितलेली होती. अगदी एक्झॅक्टली त्याचप्रमाणे ही ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या ग्रुप A मधून जर ॲडमिशन घेतलं नाही आपण तर ग्रुप A मधून बाद होणार आहे, पण ग्रुप B साठी आपण एलिजिबल आहे. परंतु तुम्ही जर BDSला ॲडमिशन ठेवलं आणि BMSला जेव्हा लागलं तेव्हा BDSचं कॅन्सल करता येतं मित्रांनो. सपोज जर तुम्हाला BMS भेटलंच नाही आणि या 20 तारखेपर्यंत जर तुम्ही BDSला ॲडमिशन घेतलंच नाही तर मित्रांनो हे BDSचं ॲडमिशन तुमच्या हातातून जाणार आहे. आणि पुन्हा काही विद्यार्थ्यांना वाटलं सर मला ते पाहिजे होतं, बिलकुल चान्स नसतो. काही विद्यार्थ्यांना वाटेल की मला सेकंड राऊंडमध्ये पुन्हा भेटेल, बिलकुल भेटणार नाही. तुम्ही ॲडमिशन घेऊनच पुढच्या राऊंडसाठी थांबू शकता. त्याच्यासाठी एक सिंपल सजेशन सांगतोय मी तुम्हाला. जर विद्यार्थ्यांनी BDSला ॲडमिशन घेऊन BMSसाठी वेट करू शकतात तुम्हाला. परंतु ज्यांनी खूपच ठरवलेलं आहे की मला BDS करायचंच नाही, BMS लागो किंवा न लागो, BDS करायचंच नाही, अशा विद्यार्थ्यांनी BDSला ॲडमिशन नाही घेतलं तरी चालेल. अशा विद्यार्थ्यांची एक चूक झाली की त्यांनी ते ऑप्शन तिथे भरलेलं होतं. ते BDSचे ऑप्शन टाकायलाच नको पाहिजे होतं जर त्यांना करायचंच नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, आता टाकले, नंबर लागलाय, पण करायचं नसेल तर नाही घेतलं तरी चालेल. फक्त आपण त्या प्रोसेसच्या बाहेर होणार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. परंतु आपण BMSसाठी एलिजिबल असणार आहेत मित्रांनो. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ॲडमिशन प्रोसेसमध्ये. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी खूप कन्फ्युजिंग वाटत होत्या. खूप विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, सर मला हे कॉलेज भेटलं आहे, त्या कॉलेजचा DD कसा असेल. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे शंका असतात की सर पुढच्या राऊंडला कशा प्रकारे जायचं आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काही म्हणजे इथे रूल पण दिलेला आहे त्यांनी की काही कॉलेज म्हणजे कोणतंही कॉलेज हे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भराच असं आग्रह करू शकत नाही. त्यामुळे असं कुठलंही कॉलेज करणार नाही मित्रांनो. आपल्या मनावर आहे की स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा. म्हणजे हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही ॲडमिशन घेताना ह्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक पहा. हा व्हिडिओ अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत पुन्हा पहा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टी क्लिअर होतील. आता कारण की तुम्हाला सर्व गोष्टी, आता महत्त्वाच्या गोष्टी काय तर रिटेन्शन फॉर्म भरायचा का नाही, डॉक्युमेंट्स ह्या तर गोष्टी होऊनच जातील. कुठलेच म्हणजे तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर हे डॉक्युमेंट दिलेले आहेत. प्लस आपण आपल्या स्क्रुटिनी फॉर्ममध्ये देखील हे सांगितलेलंच आहे. तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये ते देखील लिंक भेटून जाईल. त्यानंतर रिटेन्शन फॉर्मचा कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाचा होता, ते देखील आपल्याला क्लिअर झालेला आहे. त्यानंतर पुढे आपण काय क्लिअर केलेलं होतं, MBBS म्हणजे आता BDSला लागला आहे तर ॲडमिशन नाही घेतलं तर काय होणार आहे, आणि BDSला लागल्यानंतर जर घेतलं तर पुढे अपग्रेडेशन होताना कसं, म्हणजे जर 50-60 नंबरचं कोणतं कॉलेज भेटलं, समजा आपण टोटल ऑप्शन्स ठेवलेले आहे 60 आणि पहिल्या राऊंडला भेटले 40 नंबरचं ऑप्शन, तर 41 पासून 60 हे डिलीट होणार आहेत. म्हणजे खालचे काही कामाचे नाही आहे. पुढच्या राऊंडला गेल्यानंतर फक्त 1 ते 39 एवढे चॉईसेस राहणार आहेत व ते कॉलेज 1 नंबरपासून चेक होणार. म्हणजे पुन्हा ते वरचे कॉलेजमधलं आपल्याला कुठलेही कॉलेज भेटू शकतं. म्हणजे हा देखील आपण पार्ट क्लिअर केला. व ज्या विद्यार्थ्यांना BDS नको आहे त्या विद्यार्थ्यांसाठी BMS साठीचे दरवाजा ओपन आहे मित्रांनो. त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा जास्त काही काळजी करायची गरज नाही आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांचे डाऊट आता क्लिअर झालेलेच असतील. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही मनामध्ये काही शंका असतील तर ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारू शकतात किंवा आपल्या ऑफिसचा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर देखील कॉल करू शकतात मित्रांनो. हा ॲडमिशन प्रोसेसमधला एक टप्पा कंप्लीट झाला आहे. अजून पुढे बरेचसे टप्पे येणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे खूप आपण काळजीपूर्वक ह्या प्रोसेस पाहायच्या आहेत. व्हायब्रंटमध्ये देखील प्रत्येक विद्यार्थ्याला वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट शेअर करतच आहेत. तसेच प्रत्येक गोष्टीबद्दल आपण त्यांना इन्फॉर्मेशन देतच आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी अजिबात काही काळजी करायची नाही. जे आमचे प्रीमियम जे विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांनी व्हायब्रंटला जॉईन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना तर सर्व माहिती भेटलेलीच आहे.
परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काही अडचणी आल्या तर आम्हाला विचारू शकतात, कारण की हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे मित्रांनो. इथे जर तुम्ही काही चुकलात तर तुम्हाला रिपीट करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते आणि दरवर्षी असं आपण एक्झाम्पल्स पाहत असतो. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी बिलकुल चुका करायच्या नाही आहेत. कुठली गोष्ट समजली नाही, एकदा नाही 100दा विचारा, परंतु मनाने काही चुका करू नका. त्यामुळे आपण वेळोवेळी त्यासाठी मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही काही शंका असतील तर त्यांनी आपल्या व्हायब्रंटच्या ऑफिसमध्ये येऊ शकतात, आम्हाला विचारू शकतात मित्रांनो. आणि अशाच बाकीच्या व्हिडिओबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहे की कट ऑफ कशा प्रकारे वाढला, कोणत्या कॉलेजचा कट ऑफ कितीने वाढला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ कसा होता. ऑलरेडी आम्ही व्हायब्रंटच्या ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. इव्हन आपण प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ देखील शेअर केलेला आहे की गव्हर्नमेंटमध्ये MBBS, प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ काय यावर्षीचा लागलेला आहे, प्रत्येक कॉलेजनुसार शेअर केलेला आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की कट ऑफ कशा प्रकारे वाढलेला आहे मित्रांनो. कट ऑफ खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये राहायचं आहे. आम्ही अगदी स्पॉट राऊंडपर्यंत तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारे या व्हिडिओसोबतच अन्य व्हिडिओ पुढच्या येणाऱ्या तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला मी समोर घेऊन येणार आहे आणि आपल्यासोबतच अन्य मित्रांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल, यासाठी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक्स करा. नक्कीच व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच.